आता पाहूया 10:25 महत्त्वाच्या बातम्या। राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी मुंबईत भाजपची बैठक संपन्न। महायुती राज्यसभेच्या निवडणुकीत सर्व 6 जागा लढण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेकडून हिल्लईन पोलीस ठाण्यात चौकशी। महेश गायकवाडांचा सुरक्षा रक्षक आणि प्रत्यक्षदर्शी तक्रारदारांची चौकशी करत अनेक पुरावे सील। आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी महेश गायकवाडांचे सुरक्षा रक्षक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी। पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले। ठाणे क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांकडून उल्हासनगरमध्ये चौकशी। गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी अधिकाऱ्यांकडून तपास। अधिकाऱ्यांकडून द्वारली गावातील जागेचीही पाहणी। सिमी दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या आसिफ दाडीने अजित पवारांची भेट घेतली। आसिफवर हत्या, अपहरण आणि सिमी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप। आसिफ आणि दादांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपीच्या नावाने धमकी। आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावाने जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती। मार्चची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांसोबतची बैठक ठरली निष्फळ। महाराष्ट्रभरातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर। रुग्णालयातील आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहणार। मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी संप। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय। मुंबईकरांना मोठा दिलासा। यंदाही करवाढ नाहीच। उद्धव ठाकरेंचा वंदे भारत रेल्वेने प्रवास। कोकण दौरा संपवून उद्धव ठाकरे वंदे भारतने मुंबईकडे रवाना। चिंचवड देवस्थानच्या अंतर्गत येणाऱ्या अष्टविनायक गणपतींचं व्हीआयपी दर्शन बंद। अष्टविनायकांपैकी मोरगाव, तीव्र तसंच सिद्धटेक या गणपती मंदिरात आता व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय। पुण्यात सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अंडरग्राऊंड मेट्रोची चाचणी। पुण्यात लवकरच अंडरग्राऊंड मेट्रो धावणार। 3.64 किलोमीटर मार्गावर अंडरग्राऊंड मेट्रोची चाचणी। आमचं हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारं तर भाजपचं हिंदुत्व धर्माच्या नावाखाली घरं पेटवणारं। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंचा भाजपवर निशाणा। जे धर्माच्या नावाने पाप करतायत त्यांचा नायनाट कर। पाप करणारी माणसं राजकारणातून संपवून टाक। उद्धव ठाकरेंचं दूत पापेश्वर मंदिरात देवाकडे साकडं। बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना विचारा। बाळासाहेबांनीच मोदींची खुर्ची वाचवली होती। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या खुर्चीची किंमत लावली। ठाकरेंचा हल्लाबोल। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचा समर्थनार्थ विविध संघटनांचं आंदोलन। एफटीआय आणि ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आंदोलकांची मागणी। नागपुरात हजारो गोंडगोवारी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा। गोंडगोवारी समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी तर 12 तासांनंतरही गोंडगोवारी आदिवासी समाज बांधवांचं आंदोलन सुरूच। राज्य अभियंता संघटनेचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। धमक्या आणि खंडणीच्या फोनमुळे सुरक्षेसाठी ठोस कायदा बनवण्याची मागणी। उपाययोजना न केल्यास फेब्रुवारी अखेरपासून काम बंद पाडण्याचा इशारा। दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात 21 फेब्रुवारीला शरद पवारांची सभा। मंचरमधील सभेला जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे उपस्थित राहणार। काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या जागेवरून अद्याप दिल्लीचा ग्रीन सिग्नल नाही। उमेदवारी देण्यावरून राज्यातील नेत्यांमध्ये मतमतांतर। उमेदवार निश्चितीसाठी आणखी विलंब होण्याची शक्यता। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये गोदापट्ट्यातील 123 गावातील प्रमुख मराठा नागरिकांची बैठक। 10 तारखेच्या आमरण उपोषणासंदर्भात चर्चा। निवडणुकीत प्रचारासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करू नका। निवडणूक आयोगाचा सर्व राजकीय पक्षांना कडक सूचना। नियमांचं उल्लंघन केल्यास बालमजुरी कायद्याअंतर्गत कारवाई होणार। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये आंबेडकरी समाजाचा आक्रोश मोर्चा। कर्नाटकातल्या कोटनूर गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला। झारखंडचे मुख्यमंत्री चुंपाई सोरेन सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव। सरकारच्या बाजूने 47 तर विरोधात 29 मतं। इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा 106 धावांनी विजय। दुसऱ्या डावात इंग्लंडची 292 धावांपर्यंत मजल। जसप्रीत बुमराह ठरला मॅन ऑफ द मॅच।